मालवण तालुक्यातील खोदजुवा येथील ग्रामस्थांनी शिवसेना मविया उमेदवार आमदार वैभव नाईक यांना पाठिंबा जाहीर केला आहे. माजी बांधकाम सभापती यतीन खोत, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, युवती सेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा यतीन खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी बोलताना माजी बांधकाम सभापती यतीन खोत म्हणाले की आपत्ती काळामध्ये आमदार वैभव नाईक यांनी खोदजुवा बेटासाठी सदैव मदत केली आहे. बंदर जेटी, आपत्कालीन बोट, श्रीदेव म्हसेश्वर देवस्थानाची संरक्षक भिंत अशी कामे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झालेली आहेत. त्यामुळे कार्यतत्पर आणि सुखदुःखात सहभागी असणाऱ्या आमदारांना आपण निवडून देणे ही काळाची गरज आहे. खोदजुवा बेटाची एकजूट ही इतर गावांसाठी आदर्श आहे. त्याच एकजुटीने आपण वैभव नाईक यांना निवडून देऊया. यावेळी जिल्हा प्रवक्ते मंदार केणी म्हणाले की प्रतिस्पर्धी उमेदवार हे सामान्य जनतेसमोर येत नाहीत असं चित्र आहे, कारण त्यांची जीभ घसरून काही अनुचित वक्तव्य घडण्याची शक्यता आहे. परंतु आमदार वैभव नाईक हे सामान्यकर्ते व सामान्य माणसांच्यात मिसळून सुसंस्कृतपणे कार्यरत आहेत. यावेळी सौ शिल्पा यतीन खोत म्हणाल्या की मी खोदजुवे गावची सून आहे. शिवछत्रपतींची पुतळा कोसळणे दुर्घटनावेळी त्यांची अस्मिता जपणारे आमदार वैभव नाईक होते व प्रतिस्पर्धी उमेदवाराने वैयक्तिक माझ्याशीही त्यावेळी तिथे दमदाटी करून राडा संस्कृतीचे प्रदर्शन केलेले होते. राडा संस्कृती, दहशतवाद हे आपल्या व्यवसायावर व जीवनाच्या शांतीवर परिणाम करतात. वाढती महागाई, आरोग्य व अन्य मुद्द्यावरही सरकार अपयशी असल्याचे यावेळी शिल्पा यतीन खोत यांनी सांगितले. त्यामुळे भरपूर विकास कामे केलेल्या आणि भविष्यात विकास कामे करण्यासाठी आपण आमदार वैभव नाईक यांना निवडून येऊया. यावेळी शंकर खोत, बंड्या खोत, साईप्रसाद खोत, संदीप खोत, जितेंद्र खोत, समीर खोत, राजदीपक खोत, प्रताप खोत, चिंतामणी खोत, मुरलीधर खोत, सुधीर खोत, आकाश खोत, रणजित खोत, जितेश खोत, जयेश खोत, मयुरेश खोत, जय खोत, महेंद्र खोत, दशरथ खोत, भिवसेन खोत, आर्यन खोत तसेच आर्या गावकर, स्वाती तांडेल, अश्विनी यात्रेकर, शांती तोंडवळकर, साक्षी मयेकर, मानसी घाडीगावकर, जान्हवी खोत, भारती खोत, सुवर्णा खोत, पूनम खोत, सानिया खोत, अंकिता खोत, मनीषा खोत, रिद्धी सिद्धी खोत, सोनाली खोत, कार्तिकी खोत, सिया खोत, सायली खोत, समीक्षा खोत उपस्थित होते.